नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनलच्या माध्यमातून आज आपण मिथुन या राशीला एकंदरीतच 29 मार्च 2025 रोजी जो शनी पालट होतोय, शनी बदल, शनी पालट जो होतोय तो कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतोय। पूर्व भाद्रपद नक्षत्र आणि चरण 4 रात्री 9:42 वाजता शनी महाराज प्रवेश करतायत। त्यामुळे एकंदरीतच आपण मिथुन राशीला शनी पालटाचा परिणाम, इफेक्ट, शनी साडेसातीचा प्लस मायनस पॉइंट्स कोणते असणार आहेत, धन बाजू ऋण बाजू कोणते असणार आहेत हे आपण पाहणार आहोत। एकंदरीतच हा शनी बदल जो होणार आहे तो या मिथुन राशीला त्यांच्या दशम स्थानातून प्रवास करणार आहे। त्याच्यामुळं दशम स्थान आणि त्या संदर्भातली कर्म प्रधान या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शनी साडेसाती सुरू झाली म्हणजे सगळ्याच काही गोष्टी अनिष्टच होतात अशातला काही भाग नाही आहे, तर चांगल्या गोष्टी देखील घडू शकतात। हा शनी बदल जो होणार आहे तो एकंदरीतच आपण जमेच्या कोणत्या बाजू आहेत मिथुन राशीसाठी ते पाहणार आहोत। एकंदरीतच नोकरी, व्यापार, शेती, राजकारण, सत्ताकारण या संदर्भात ज्या ज्या व्यक्ती काम करत आहेत, मग शेतमजूर असतील, स्वतःची शेती असतील, नोकरदार वर्ग असेल, व्यापार करणारे व्यक्ती असतील, कारखानदार असतील, ज्या व्यक्ती राजकारणात आहेत आणि सत्ताकारणात आहेत, समाजकारणात आहेत, त्यांना ह्या साडेसातीत मिथुन राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगलं जाणार आहे। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींनी आपल्या काहीतरी मिळावं, काहीतरी सन्मान मिळावं या दृष्टीने काही प्रयत्न केलेले होते, शासन दरबारी सन्मान मिळावा यासाठी जे प्रयत्न केलेले होते, त्या प्रयत्नांचं चीज म्हणून त्यांना शासन दरबारी पदक मिळण्याची, सन्मानचिन्ह मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे। त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात ज्या व्यक्ती काम करत आहेत त्यांना देखील हे सन्मान मिळू शकतात। त्याचप्रमाणे आपलं काम, त्याचप्रमाणे त्या कामाचं मूल्यमापन योग्य रीतीने झाल्यामुळे बऱ्याच जणांची पत आणि प्रतिष्ठा निश्चितच वाढणार आहेत। त्याचप्रमाणे या व्यक्तींना काही काळात, काही कालावधीत मागच्या जो काही शारीरिक, मानसिक, जास्त करून मानसिक जो त्रास झाला आहे, संकट आल्यावरती त्या संकटावरतून मात करण्याची शक्ती निश्चितच या कालावधीत त्यांची वाढीस लागणार आहे। हा होता मिथुन राशीचा जमेचा सगळा भाग। आता कोणत्या कारणामुळं व कोणत्या अशा बाबी आहेत की या अतिशय जपून म्हणा किंवा त्या बाबींची या राशींना काळजी घ्यावी लागणार आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे कर्ज घेताना खूप विचार करावा लागणार आहे। त्याचप्रमाणे व्यवसायात नुकसान होणार नाही आहे या बाबीकडे आपल्याला बघावं लागणार आहे। त्याचप्रमाणे
ज्यांना डोळ्याचे त्रास आहेत त्या नेत्रविकारापासून सावधगिरी घ्यायची. तर ज्यांना हाताचे किंवा काही खांद्याचे म्हणा किंवा दंडाचे म्हणा जे काही आजार आहेत त्या आजाराचे जे आहे प्रकोप जास्त वाढणार नाही याची खबरदारी घ्यायची. त्याचप्रमाणे काही मागच्या काळात आपण घरासाठी प्रयत्न करत असाल त्याचप्रमाणे त्या दृष्टीने पावलं टाकत जर असाल तर सुरुवातीच्या काही बाबतीत त्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या लोकांचा घराच्या सभोवतालच्या परिसरातून काही त्रास होण्याची त्यांना शक्यता आहे. त्यामुळे मनस्वास्थ्य बिघडणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. त्याचप्रमाणे जवळचे ज्या बाबी आहेत जवळचे मित्रमंडळी आहेत त्यांच्यापासून निश्चितपणे काही काळजी घ्यायची गरज निर्माण होणार आहे. नंतरची बाजू आहे की विवाहाच्या संदर्भात ज्यांचे विवाह योग जो आहे तो थोडासा प्रोलॉंग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती कायद्याच्या संदर्भातून काही केस त्यांच्या कोर्टात आहेत वादविवाद आहेत त्या संदर्भातून त्या बाबी त्यांच्या मनाप्रमाणे लागतील असं काही होणार नाही. त्याचप्रमाणे कोर्ट कचेरीची थोडक्यात ज्या बाबी आहेत वादविवादाच्या मग त्या सिव्हिलमधल्या असतील इतर फौजदारी असतील या संदर्भातल्या कोणत्याही केसेस निश्चितप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे लागण्याची शक्यता कमी असणार आहे. त्याचप्रमाणे जास्त करून ज्या व्यक्तींनी भागीदारीत व्यवसाय करतायत त्या भागीदारीतून त्यांना मनस्ताप होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यायची. कोणत्याही कागदावरती जी आहे ती डोळे झाक करून सही करायची नाही. प्रत्येक कागद हा वाचला गेलाच पाहिजे आणि वाचल्यानंतरच त्याच्यावरती सही करणं हे जास्त गरजेचं राहणार आहे. तर प्रवासातून घेऊन आपण ज्या काही वस्तू आपल्या इकडं तिकडं ठेवता त्या वस्तू हरवण्याची मात्र शक्यता ह्या कालावधीत अधिक आहे. त्याची खबरदारी नीट घेणं गरजेचं आहे. कारण मिथुन राशी जी आहे ती कामत्रिकोणाची रास आहे. त्याचप्रमाणे वायुतत्वाची आहे. पुरुष प्रधान आहे. द्विस्वभाव आहे. त्याचप्रमाणे या राशीचा राशीस्वामी जो बुध आहे म्हणजे प्राथमिक बुद्धी. त्याच्यामुळे या व्यक्तींना या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींपासून काळजी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. हा जो शनी बदल 29/3/25 पासून जो होणार आहे तो परत एकदा सांगतो की पूर्व भाद्रपदा नक्षत्रातून चौथ्या चरणातून रात्री 9:42 वाजता शनी महाराज जे आहेत ते कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतायत. आमचं हे चॅनेल आपण प्रथमच पाहत असाल तर आपण आमचं हे चॅनेल सबस्क्राईब करा. हे चॅनेल लाईक करा शेअर करा जेणेकरून आमचे पुढचे आगामी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू. तोप्रमाणे नमस्कार. श्री स्वामी समर्थ.